नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलला स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला माझा अनुभव सांगणार आहे सीकेट परीक्षेचा, जे मी ॲपियर झालेलो 6 जुलै 2024 मॉर्निंग स्लॉट हा मला होता सीकॅटला. तर त्याबद्दल मला लॉजिकल रिझनिंग या गोष्टीबद्दल मी तयारी कशी केली, त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स मी कव्हर केले आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकमधनं मला अनुभवले, हे या व्हिडिओमधनं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. तर ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी सीकेटची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचं एक इम्पॉर्टंट इन्साइट्स ज्याला आपण म्हणतो ते सांगण्याचा हा प्रयत्न. ठीक आहे. तर यामध्ये मी हे सब टॉपिक्स केलेले आहेत. बेसिकली याच्यामध्ये ब्लर रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिटिंग अरेंजमेंट, सिरीज, पझल टेस्ट, डाटा इफिशियन्सी, वर्बल रिझनिंग म्हणजेच ॲनालॉजी. तर ब्लर रिलेशनमध्ये मला 2 क्वेश्चन्स आलेले आणि डायरेक्शन सेन्सचे पण मला 2 क्वेश्चन्स आलेले. सिटिंग अरेंजमेंटचे 2 क्वेश्चन असतात. एक सर्क्युलर टेबलचा असतो आणि एक स्ट्रेट लाईनचा असतो. म्हणजे माझ्या स्लॉटला तर ते आलेले. सिरीजचा एक क्वेश्चन मला एन्काउंटर झालेला. ह्याचा एक ना, ह्याचा एक. पझल टेस्टचं मला तर नाही सापडलेलं माझ्या स्लॉटला. डाटा इफिशियन्सी पण नव्हते माझ्या स्लॉटला. वर्बल रिझनिंग अँड अनॉलॉजीचा एक क्वेश्चन होता आणि कोड डिकोड पण एक असतो टॉपिक, तो मी नव्हता गेलेला, पण त्याचा पण एक प्रश्न आलेला. तर इतके क्वेश्चन्स होते. तर यामधला जो मला शुअर शॉट होता, म्हणजे मी नक्की होतो त्या प्रश्नांबद्दल, ते म्हणजे ब्लर रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिटिंग अरेंजमेंट आणि हे 3च होते. बाकीच्यांचं मी अटेम्प्ट नाही केलं. बहुतेक मी वर्बल रिझनिंगचा अटेम्प्ट केला, आता इतपत आठवत नाही मला, पण मी हे 3 तरी शुअर शॉट केलेले, कारण का हे मी खूप छान करून गेलेलो. तर आता ही जी लिस्ट काढली आहे, ही लिस्ट कशावरनं काढली मी, तर सीडॅक हे आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक मॅन्युअल पब्लिश करतं. त्या मॅन्युअलमध्ये सर्व गोष्टी ॲडेड असतात. मग त्यामध्ये एक असतं सिलेबस. मग त्या सिलेबसमध्ये जे त्याच्यामध्ये असतं लॉजिकल रिझनिंग पार्ट असतं, त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. त्याच्यावरनं जे मला योग्य वाटतं त्यातले काही घटक मी काढून प्रॅक्टिस केले. खरं सांगायचं झालं तर हे वैयक्तिकरित्या वेगवेगळं असू शकतं. मी माझा अनुभव सांगण्याचा किंवा मी तयारीमध्ये कोणकोणते टॉपिक केले याचा एक पुष्कळ भाग म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की त्याचा एक अनुच्छेद आपण सांगण्याचं मी इथं हे केलं आहे, लिस्ट डाऊन केलेलं आहे. खरं म्हणजे अशी एक आणि आहे की प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळं असतं. साधारणतः सगळे मुलं करतात आपापले टॉपिक्स घेऊन, पण मला जे योग्य वाटलं हे टॉपिक 7 हे आहेत. तुमचं वेगळं असू शकतं, कंपल्सरी नाही आहे की हेच असेल, आणि सांगता येत नाही की परीक्षेमध्ये काय पडू शकतंय. आता तुमच्या बॅचच्या वेळेस सिलेबस काय असेल हे पण सांगण्यात येत नाही. आता हा जो सिलेबस होता हा माझ्या ऑगस्ट 2024च्या बॅचचा होता. साधारणतः सारखाच राहतो, पण थोडाफार बदल होतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ज्या बॅचसाठी ॲपियर होत आहे त्याचा एकदा सिलेबस डोळ्याखालनं घालवावा, म्हणजेच मॅन्युअल व्यवस्थित रीड करावा. ठीक आहे. तर आता हे क्वेश्चन होते सिलेबसमधनं, मला हे टॉपिक मी उचलले. ठीक आहे. आता प्रश्न असा येतो की आता कळले आपल्याला की किती प्रश्न येत आहेत, पण ह्याची प्रॅक्टिस कशी करायची. याची प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक ओपन रिसोर्स किंवा वेबसाईट्स आहेत. त्यामधली एक वेबसाईट म्हणजे इंडिया बिक्स आहे, किंवा अनेक अशा वेबसाईट आहेत जे प्रोव्हाइड करतात तुम्हाला टॉपिक वाईज MCQs. वैयक्तिक विचाराल तर CCATpreparation.com नावाची एक वेबसाईट आहे. आत्ता परत एक सूचना की या वेबसाईटनं मला पैसे दिले नाहीत तुम्हाला सांगायला. मी व्यक्तिगतरित्या या वेबसाईटवर एनरोल केलेलं, त्यामुळं मी तुम्हाला सांगतोय. आय एम नॉट स्पॉन्सर्ड. ठीक आहे, स्पॉन्सरशिप वगैरे काय नाही आहे. जिथून मी केलं हे जेन्युनली खरं खरं तुम्हाला सांगतोय, म्हणजे प्रयत्नच आहे, मी सांगतोय. बघा, तुम्हाला जमत असेल तर बघा. पण मी इथून केलेली प्रॅक्टिस CCATpreparation.com मधून. कमीत कमी तुम्ही 100 MCQ सॉल्व्ह करावेत. म्हणजे कसं, तुमचा अगदी कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर तंतोतंत आपल्याला उत्तर देता आले पाहिजेत. वेळेची मर्यादा असते, कारण का आपल्याला एका तासामध्ये 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात.
आणि या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला जो कॉन्टचा भाग आहे त्यासाठी पण थोडा वेळ लागतो. त्यामुळे लॉजिकल रिझनिंग सोपं असतं. फक्त एवढंच की जर तुम्ही चांगले प्रश्न किंवा जितके प्रश्न तुम्ही सोडवाल तितकं तुम्हाला वाचण्याची आणि रीडिंग बिटवीन द लाईन्सची जी हे असते काय म्हणतात प्रॅक्टिस ती होऊन जाते. म्हणजे तुम्हाला वाचल्या वाचल्या कळतं की फॉर एक्झाम्पल सेटिंग अरेंजमेंट की कोण कुठं बसलं आहे. आता ते लिहिण्याची पण एक पद्धत असते. आता ती पद्धत मी कुठून शिकली? तर ते यूट्यूब चॅनलवर जायचं कोणत्याही, सांगायचं की सिटिंग अरेंजमेंट, सर्कल टेबल, स्टेटमेंट टॉपिक टाईप करायचं आणि त्याचा एक व्हिडिओ बघून काढायचा. त्यामध्ये ते शॉर्टकट सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही एकदा शॉर्टकटची प्रॅक्टिस करण्यासाठी 2-3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि या 100 MCQ पुढे यायचे. हे MCQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एकंदरीत पूर्ण आवाक कळून जातो की असा प्रश्न पडला की कसं सोडवायचं. तर मला जर वैयक्तिक विचाराल तर मला कसं आलेलं तर मी पहिले 3 टॉपिक छान करून गेलेलो. 4था, 5वा, 6वा थोडंसं मला जड जात होतं. पण 7वा पण ठीक होता कारण का इंग्रजी माध्यमांना आल्यामुळे मला 7व्या टॉपिकला जास्त हे झालं म्हणजे चॅलेंज नव्हतं एवढं. फक्त ते निवडायचं होतं. त्यामुळे छान होतं म्हणजे तुम्ही जर अभ्यास जर केलात ना व्यवस्थित तर खूप छान मार्क पडतील. लॉजिकल रिझनिंग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि नक्कीच म्हणजे तुम्ही जर ब्लड रिलेशन आणि डायरेक्शन सेन्स आणि सिटिंग अरेंजमेंट हे 3 टॉपिक पण एकदम असं परफेक्ट केले तर ते शुअर शॉट असतील असं मला वाटतं. सो ऑन दॅट नोट धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात आणि थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.